हे गाइस, एक बार फिर से अदनान काजी ब्लॉग के साथ आपका स्वागत है। तो आज बहुत दिन बाद बड़ा ब्लॉग जा रहा है। तो आज दहंडी है, जन्माष्टमी है, तो हर जगह दहंडी लगी हुई है। तो अभी मैं वही कवर करने जा रहा हूँ। एक्चुअली आज मैं उठ गया लेट। मैंने अलार्म लगाया था सुबह का। विक्रोली में फर्स्ट टाइम जय जवान गोविंदा पतक आके चला गया। अभी देखते हैं, अभी जितना मिलेगा उतना मैं कवर करूँगा। और मेरे को 4 बजे जॉब पे भी जाना है, आज छुट्टी नहीं है। जितना कवर कर सकता हूँ उतना कवर करूँगा मैं आज के। बच्चे, हेलो गाइस, चलो मैं आपको जल्द से जल्द बताता हूँ। और इधर मेरे को मेरा दोस्त विनायक मिल चुका है। अभी हम लोग जा रहे हैं। आज हम लोग को थोड़ा लेट हो गया दहंडी देखने के लिए, तो अभी हम लोग जितना मिलेगा उतना कवर करेंगे। जय जवान यार मिस बहुत लेट हो गया क्योंकि जय जवान ने 9 थर लगा चुके हैं। हम लोग जय जवान का मिस कर दिए और हिंदू एकता का भी मिस कर चुके हैं, उन्होंने भी 8 थर लगा चुके हैं। देखते हैं, अभी हम लोग जा रहे हैं जल्द से जल्द। हमारे इधर 2 दहंडी है बड़ी बड़ी, कवर करेंगे आज। चल मिलते गाइस, बाय। फोन देखा काय बोलतो? एकदम बनवतोय आहे ना, आहे ना। यांना मी विनंती करते की त्यांनी कृपया पुढे यायचं आहे। आणि श्रुती मॅडम यांना मी विनंती करते की त्यांचा सन्मान आपण इथे करणार आहोत, त्यांचं स्वागत आज आपण इथे करणार आहोत। तुषाली मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या आरंभ दहीहंडी उत्सव 2024 या कार्यक्रमात। शिवटेकडी तयार आहात? मोर लावायला सुरुवात करायचं आहे। आपल्यासोबत आहेत राजू मालडकरजी, यांना मी विनंती करते की त्यांनी पुढे यायचं आहे। कोकण विधानसभा अध्यक्ष आहेत राजूजी। मी रोहित निर्मळजी यांना विनंती करते की यांचं स्वागत त्यांनी करायचं आहे। राजूजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे आरंभ दहीहंडी उत्सव 2024 मध्ये। लगाओ भाई, शॉवर वावर तो नहीं है ना? नहीं तो मैं दिख जाऊंगा।
वही देखने को जाना चाहिए था। उधर तक लगा हो, देखने को आने वो का यार। वो एंगल ही पकड़ लिया था। रोहित निर्मळजी यांना मी विनंती करते की त्यांनी सन्मान करायचा आहे शिव टेकडी गोविंदा पथक यांचा। 8 थर इथे त्यांनी लावून दाखवले आहेत। शिव टेकडी गोविंदा पथक गोखले नगर यांनी लवकरात लवकर थर लावायला सुरुवात करायचं आहे। त्यानंतर जॉली गोविंदा पथक यांनी तयार व्हायचं आहे। त्यानंतर अष्टविनायक गोविंदा पथक महिला विक्रोळची दुर्गा माता विक्रोळची दुर्गा माता को टैग करना डाल के वीडियो। साला मेरा मोबाइल फोकस क्यों नहीं ले रहा है? देखा अभी फोकस चला जाएगा, इसकी वहाँ का फोकस लेना। कितना लगाया? सर्व गोविंदा पथकांचे हार्दिक स्वागत। आयोजक सुहास माटे, आरंभ संस्था, हमारे मित्र ताई घोगले, श्रुति घोगले और आरंभ संस्था के सभी आयोजकों को हृदय से धन्यवाद देता हूं कि हिंदू माता की। धन्यवाद अशोक सर। और सर एक रिक्वेस्ट है, हमारा गोखले नगर गोविंदा पथक यहाँ पर है तो उनका सम्मान आपके हस्ते हो जाए तो। 6 थर इथे लावलेले आहेत गोखले नगर गोविंदा पथक यांनी। आणि आता आपल्या समोर आहेत जॉली गोविंदा पथक। जॉली नंतर अष्टविनायक गोविंदा पथक यांनी तयार व्हायचंय। भाई साहब इतना फोकस ले रहा है ना, ये इतना काला काला कर रहा है ना वीडियो को। आपल्यासोबत आहे संघर्ष गोविंदा पथक यांनी 7 थर लावलेले आहेत। अशोकजींना विनंती आहे की त्यांचा सन्मान देखील यांनी करायचा आहे। Yeah!
यशस्वी सलामी. सगळ्याच गोविंदा पथकांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. मानाची हंडी विक्रोळीची ही मानाची हंडी आरंभ दहीहंडी उत्सव 2024 आणि या उत्सवामध्ये तुम्हा सगळ्यांचं इथे सहर्ष स्वागत. एक विशेष सूचना कुठलंही पथक जेव्हा इथे प्रयत्न करतोय तेव्हा इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक गोविंदा पथकानं बाकीच्या गोविंदा पथकाने थोडंसं जवळ यायचं आहे. जिथे मनोरा उभा राहतोय त्या मनोऱ्याच्या आजूबाजूला उभं राहायचंय, थोडंसं जवळ यायचंय. हाँ फोटो निकाल फोटो. गोविंदा पथकाची सुंदर अशी यशस्वी सलामी एकदा अष्टविनायक बालमित्र मंडळाचे 2 प्रतिनिधी त्यांनी रंगमंचावर यायचंय आणि इथे सलामी दिलेली आहे. तुम्हालाही चॅलेंज आहे 9 थराची सलामी देण्याची आणि आम्हाला विश्वास आहे तुम्ही या चॅलेंजला नक्की स्वीकाराल. तुम्ही सज्ज व्हायचंय पण त्या अगोदर मानवी मनोरा रचत असताना प्रत्येक गोविंदानं थोडंसं जवळ यायचंय. जर हा प्रयत्न फसला, जर कोणी गोविंदा खाली पडला तर त्याला आपण आधार द्यायचा आहे आणि हा आधार देताना कुठल्याही गोविंदाला दुखापत होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायची. ही प्रत्येक नागरिकाची, प्रत्येक गोविंदाची इथे नैतिक जबाबदारी आहे ती आपण पार पाडायची. आर्यस गोविंदा पथक आर्यस गोविंदा पथक यानंतर अष्टविनायक मालाड यांनी तयार व्हायचंय. अष्टविनायक मालाड. त्यानंतर शिवसम्राट गोविंदा पथक जोगेश्वरी 7 थर. त्यानंतर बालवीर चेंबूर 8 थर यांनी तयार व्हायचंय. बालवीर नंतर हिंदवी स्वराज्य गोविंदा पथक पवई. सगळ्यांनी जवळ यायचंय. गोविंदा पथक इतर जे गोविंदा पथक आहे त्यांनी थोडंसं जवळ यायचं त्यांना आधार देण्यासाठी.
दादागिरी हो रही है। सब यंग है क्या अपने नहीं है सब? अरे वो लटक गया। हंडी गई अभी बोल देता है तो हंडी। बस ऐसी फोटो निकालता हूँ। छत्रपती मंडळ यांचा 7 फेऱ्याची यशस्वी सलामी इथे आणि जोरदार मानाची हंडी आनंद भेंडी उत्सव 2024। जय भवानी, जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। आपल्या समोर आता आजच्या दिवसातला दुसरा विक्रम या रंगमंचाच्या समोर आपण पाहणार आहात। अगदीच दहीहंडी जेव्हा सुरू झाली त्या प्रारंभालाच जो आरंभ केला त्या आरंभालाच जय जवान मित्रमंडळानं 9 थर इथे रचले होते आणि त्याच 9 थराचं आव्हान पुन्हा एकदा आर्यन्स गोविंदा पथकाने इथे घेतलेलं आहे आणि त्यांच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या। विजयकरांना आजच्या दिवसातली ही दुसऱ्यांदा आलेली मेजवानी आपण याची डोळ आज पाहणार आहोत। आपल्या सगळ्यांसाठी पर्वणी आहे। तुम्ही रचायला सुरुवात कोणीही आवाज करायचा नाहीये, टाळ्या वाजवायच्या नाहीये। सलामी झाल्यानंतर थर खाली उतरल्यानंतर टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी आणि म्युझिक कोणीही काही वाजवायचं नाहीये। इथे एक रेकॉर्ड ब्रेकिंग थर 9 थराची दहीहंडी आपल्याला पाहायला मिळणार आहे आर्यन्स गोविंदा पथक यांच्यातर्फे, पण कोणीही आवाज करायचा नाहीये, टाळ्या वाजवायच्या नाहीये। आर्यन गोविंदा पथक क्वालिफायर है प्रो गोविंदा के 9 थर अटेम है। देखते अभी लगते कि नहीं लगेंगे फाइनली। चलो यानंतर आर्यन्स यांनी प्रयत्न केल्यानंतर वाढलेली गर्दी बघता आपण एकाच वेळेला 2-2 मंडळांना 2-2 पथकांना इथे थर रचण्याची संधी देतोय, कारण वेळेचं बंधन आपल्याकडे आहे। पथक जास्त येतात कारण आज ही मानाची हंडी आहे आणि हा मान प्रत्येकाला मिळाला पाहिजे, प्रत्येक गोविंदा पथकाला मिळाला पाहिजे, हा आमचा विचार। आणि आर्यन्स तुम्ही तयारीला लागायचंय, तोपर्यंत एक परफॉर्मन्स होऊन जाईल महाराष्ट्राचा एक असा आवाज जो आवाज येणाऱ्या काही मराठी चित्रपटांमध्ये तुम्हाला ऐकायला मिळणार आहे। मराठी पाऊल पडते पुढे या संपूर्ण संचाच्या मार्फत तुमच्या समोर हा जल्लोष
गोविंदा पथकाला आपण आशीर्वाद म्हणून आणि शुभेच्छा म्हणून देऊया आणि सगळ्यांनी शांतता ठेवायची आहे. विक्रोळीमध्ये आजच्या दिवसाचा हा दुसरा आपला विक्रम आहे की आलियन्स गोविंदा पथक 9 थरांना आव्हान देत आहेत आणि हे आव्हान त्यांना पेलवण्यासाठी इतर गोविंदा पथकांनी साथ द्यायचे. थर रचायला सुरुवात केल्यानंतर थोडंसं जवळ यायचंय, त्यांना पाठबळ द्यायचं, त्याच्या पाठीमागे उभं राहायचंय, कारण हे सगळे आपले भाऊबंद आहेत आणि सगळेच जण सणांसाठी, मराठी माणसांच्या उत्सवासाठी आणि हिंदूंच्या सणासाठी झटणारी ही सगळे शिलेदार आहेत, त्याच्या पाठीशी उभं राहायचंय. आर्यन्स रेडी? आणि कोणी थर रचत असताना आवाज करायचा नाहीये. सलामी दिल्यानंतरही कोणी टाळ्या वाजवायच्या नाहीयेत. संपूर्ण जो थर आहे तो खाली आल्यानंतर जल्लोष नक्की होणार आणि तो नक्की जल्लोष सगळ्यांनी साजरा करूया. चला, आज मानाची हंडी विक्रोळीची मानाची हंडी आरंभ दहीहंडी उत्सव 2024 चे आज हा दुसऱ्या विक्रमाचे आपण साक्षीदार होऊया. आर्यन्स रेडी? ये भाई ये बोर्ड लेके कौन खड़ा है? हटा इसको. सगळ्यांनी जवळ यायचं आहे. इतर गोविंदा पथक त्यांच्या पाठीशी उभे राहा. कोणीही सोबत आणलेल्या वाद्यांचं, पिपेऱ्यांचं, तुतारींचं इथे वादन करू नका. लगा रहे हो काका राहू दे, लहान पोर आहे ते. करणार आहे बाबू. आर्यन्स गोविंदा पथकानंतर तेजस्विनी महिला पथक यांनी सज्ज राहायचंय, तयारीत राहायचंय. खाली बस ना. आणि त्यानंतर शिवसम्राट गोविंदा पथक यांनीही तयारीत राहायचंय. गोविंदा पथक थोडेसे जवळ या.
विनायक फोटो खींचा क्या? आर्यस गोविंदा पथक यशस्वी 9 थराची सलामी आजच्या दिवसातली ही दुसरी विक्रमी सलामी दिग्दर्शी 12ची हंडी आनंद गल्ल्याची उत्सव 2024 विजय करण्यासाठी आज जरूर मेजवानीच कारण तब्बल फक्त 3 तासामध्ये दुसऱ्यांदा 9 थराची सलामी देणार हे पथक आर्यस गोविंदा पथक आर्यसकडे एक छान फलक दिसतोय. शांती तर क्रांती आमच्या जिद्दीची आणि एकतेची कडक 9 थराची जे सलामी आणि हे 9 थर ज्या जिद्दीने लावले ज्या प्रयत्नाने लावले एकदा सगळ्यांच्या जोरदार टाळ्या जोरदार आर्यस जिद्द बघतात तो दिवस दूर नाही जेव्हा तुम्ही 10 थरही लावाल आणि विश्व विक्रम कराल. पुढच्या वर्षी नक्की आम्ही तुमची वाट पाहतोय. 10 थरांची सलामी देण्यासाठी सज्ज राहायचे तुम्ही पुढच्या वर्षीसाठी. तेजस्विनी मंडळ महिला मंडळ यांनी तयार व्हायचंय आणि त्यानंतर अष्टविनायक मालाड यांनी तयार व्हायचंय. हाँ पकड़ मस्त लगा है अच्छा वीडियो है. ये बारिश मस्त लगा रहे थे. जरा भी हिल रहे नहीं ज़्यादा. लग रहा है नहीं लग रहा नहीं है. इनका शूट करके जाते हैं बालवीरा इतर जे गोविंदा आलेले आहेत त्यांचं सहर्ष इथे स्वागत करीत आहोत. प्रत्येकाने ते मानवीकर असेल त्यांना थोडंसं जवळ या त्यांना पाठबळ द्या. इकडनं फोन आला गोविंदा जिंकलेलो ना इथे येत नाही आम्ही गोविंद
फर्स्ट आणि आम्ही सेकंड, त्यामुळे आर्यन पण नाही, कोण नाही तिथे. जय जवान पहिल्यांदाच आले. पहिल्यांदाच आली पहिल्यांदा बॉल आले तुम्ही टाळ्यात बोलतच. हे अरे देख, 7 लगा 7 लगा. अरे 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 नहीं 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 नहीं, अरे नहीं 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 नहीं, संभाला. अरे उसको, उसके लेग्स देखना. बच गए बच गए. 7 होते 7 होते 7 नाही देणार ना. नहीं हुआ. अष्टविनायक गोविंदा पथक दुसरा प्रयत्न इथे करत आहे. तर एकदा जोरदार टाळवून त्यांचा उत्साह वाढवा. जोरदार टाळवून जातात गाडी. वीडियो निकालूंगा. उसको क्या करेगा, उसने लगा बात है. हाँ हाँ, उधर देखिए, उधर चांस मिल सकता है. ये दुर्गा माता प्रत्येक गोविंदाला थोडंसं सांभाळून घ्या. दुसरा प्रयत्नही अपयशी झालेला आहे. काही हरकत नाही. एकदा जोरदार टाळ्या या प्रयत्नासाठी, या जिद्दीसाठी झाल्या पाहिजे. या सगळ्या गोविंदा पथकांनी एकमेकांना सहकार्य करायचं. शिवसम्राट गोविंदा पथक आपण सज्ज व्हायचे. शिवसम्राट गोविंदा पथक या सेंटरला आहे थोडंसं सेंटरला. भाई फटफट लगाओ, जो चल रहा है वो. इतर गोविंदांनी थोडीशी शांतता ठेवायची आहे. इतर गोविंदा थोडीशी शांतता ठेवा. ये भी प्रो गोविंदा के लिए. रे 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 अरे अरे उसको पकड़ने ही नहीं जम रहा. उसने तो सलामी देने का ना उड़. शिवसम्राट गोविंदा पथक यांचा हा पहिला प्रयत्न हुकलेला आहे. अजून एक चान्स. ओके, चला त्या केलेल्या प्रयत्नासाठी जरा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. जोरदार आणि उत्साह वाढावा म्हणून ज्या राजामुळे आपण हा मराठी
सण थाटामाटात साजरे करतोय तर राजाचा जयघोष करूया. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. आवाज जरा मानाच्या हंडीला साजेसा असा येत नाहीये, जरा दमदार आवाज आला पाहिजे. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. जय भवानी, जय भवानी. हर 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 हर. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी स्वतःसाठी वाजवलाय. जोरदार. सेकंड चान्स लवकर. ओके. तो पूछना रात में कितने बजे तक है? भाई भाई आज कितने बजे तक है? अजून एक विशेष किती बजे तक आहे? सूचना आयोजकांमार्फत करण्यात आलेली आहे की आलेले सगळेच गोविंदा पथक हे आपले, पण वेळेचं बंधन आहे, होणारी गर्दी आहे आणि बरेचसे प्रमुख पाहुणे आपल्यापर्यंत इथे येणार आहेत. बरेचसे टीव्ही सिने कलाकार इथपर्यंत येणार आहेत. म्हणून याच्यानंतर जर प्रयत्न हुकला तर सेकंड चान्स मिळणार नाही. हा तुमच्यासाठी एक शेवटचा आपण अटेम्प्ट ठेवत आहोत. पण यानंतर प्रत्येक गोविंदा पथकाने हे लक्षात ठेवायचं आहे की नंतर सेकंड चान्स आपण इथे ठेवणार नाही आहोत. तुम्हाला एकच प्रयत्न करायचा आणि एका प्रयत्नात यशस्वी अशी ती सलामी द्यायची आणि आपला सन्मान इथे येऊन स्वीकारायचा. धन्यवाद. आपल्यासोबत आज आहेत जिल्हा सचिव युवक रोहन मोरेजी. श्री रोहन मोरेजी यांचं खूप खूप स्वागत आहे. सागर पाटील यांना मी विनंती करते की सागर पवार यांना मी विनंती करते की रोहनजींचं स्वागत इथे त्यांनी करायचं आहे. सिद्धेश किसमें? सिद्धेश टॉप पे, सिद्धेश नीचे, पहले दोस्तों सीढ़ी पे. और ऋषि भी है. हाँ ऋषि सीढ़ी पे. मालूम है, ऋषि को नहीं मालूम. मेरे को हर्ष भाटकर ये लोग सब है. गजा विजा ऋषि सीढ़ी पे. फोटो निकालना. अरे उसको चढ़ने नहीं हो रहा है यार. अरे जो टॉपर के नीचे है ना उसको चढ़ने नहीं हो रहा है. शिवसम्राट गोविंदा पथक आपल्यातले प्रत्येक गोविंदा सुखरूप आहे याची खात्री करून घ्या आणि आमच्यापर्यंत ते कळवा. सगळे सुखरूप ठीक आहे, काही हरकत नाही. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्याकडे झाला पाहिजे. जोरदार. यानंतर हिंदवी गोविंदा पथक, हिंदवी स्वराज्य गोविंदा पथक, हिंदवी स्वराज्य गोविंदा पथक आणि त्यानंतर बालवीर गोविंदा पथक.
हे गाइस, तर अभी हम लोग वहाँ से निकल गए. आरंभ, गोविंदा हंडी, दहीहंडी. विक्रोली मानातली सर्वात मोठी पहिल्यांदा होते म्हणजे विक्रोली में. तो अभी हम जा रहे हैं. सुनील भाव राउत जी ने रखी है, वो बहुत पहले से रख रहे हैं. वो विक्रोली की सबसे पहले जी मानाची हंडी है. 25 लाख की, 25 लाख की. या वर्षी प्राइस पण वाढवलं आहे. अभी गए साल भी उन्होंने कुछ 11 लाख रखा था, इस बार डायरेक्ट 25 लाख रखा है. 14 लाख वाढवलेले आहे. तो अभी हम लोग उधर जाएंगे. हम लोग ज़्यादा कवर नहीं कर पा रहे क्योंकि हम लोग को जाना था, मेरे को जाना है मतलब काम पे. फिर भी ये दोस्त है मेरे साथ, कुछ भी बोलो ये मेरे साथ में रहता है. गणपति बोलो, दहीहंडी बोलो, ईद बोलो, सब बोलो, सब फेस्टिवल में. ये बेचारा वहाँ पे छतरी पकड़ के खड़ा था मेरे लिए. मोबाइल वाटरप्रूफ नहीं है ना. रात को भी शूट होने वाला है 10:30 बजे के. हाँ चलो करते, मिलते, चलो बाय. दादा ये सब म्हणत आहे. ये लोग पानी उड़ाएंगे. अरे शॉवर है क्या इधर? रुका. आजा विनायक. आठ को पसंद कर.
बालवीर लवकर लवकर बालवीर कॅमेरा बंद कॅमेरा स्टँडवर बसत ते खाली कॅमेरा स्टँडवर जे मुलं खाली वरतीवर चढले ते खाली उतरायचं कॅमेरा स्टँडवर संतोषी नगर गोविंदा पथक दिवा संतोषी नगर गोविंदा पथक दिवा इथे आहे का विघ्नार्थ गोविंदा पथक पवई विघ्नार्थ कोहिनूर गोविंदा पथक कुर्ला श्री साई गोविंदा पथक कुंजविहार की मस्त लगे 8 थर की बालवीर बालवीर व्यवस्थापक बालवीर बालवीरचे व्यवस्थापक आयफोनचा हेच चालवचं आहे सर्व गोविंदा पथक एकत्र एकत्र आले शांत राहा सर्व गोविंदा पथकांना संधी मिळणार आहे पथकाची नावं तुम्ही वाचत होतो त्यावेळेला बरेच गोविंदा नव्हते सबसे कातिल अपनी गौतमी पाटिल आपल्या भाऊसाठी पण सर्वांचे हात वरती ये क्या बाळगोपाल भोसले नगर गोविंदा पथक पवई महात्मा फुले गोविंदा पथक वेळली अथर्व नंतर अभिनव अनाउन्स करतो नाही आणि अभिनव नंतर पंचावटी पंचावटी नंतर पंचावटी नंतर महात्मा फुले ओके अरे मला पण वाटलं
गोविंद पथक घाटकोपर पूर्व 7 पर्यंत आहे. 3-1 का 3-1 अरे अभिनव गोविंदा पत्काने नोंद घेतली आहे. 7 गुणांची सलामी आपण दिली आहे. CST वाला या ठिकाणी जे गोविंदा पथक आहेत त्यांना मगाशी जी मी सूचना दिली 8 ठरावाबद्दल त्यांना मंडळाकडनं व शाखेकडनं विनंती आहे की आपण 7 थर लावायचे. सुरक्षित लक्ष्मी दूध थोड़ा दूध राइट करो लोगों तो बैलेंस ठीक है करते हैं प्लीज जरा खाली व्हायचंय. पंचवटी लवकर आपला गोविंदा और रथाचे पंचवटी सर्व गोविंदा पथकांना संधी मिळाल्या. कृपया घाई करू नका.
सावलीकडे. कमॉन, एक साथ आके पब्लिक. तो गाइस अभी हम लोग ने जितना हो सके उतना रिकॉर्ड किया, मेरे और मेरे दोस्त ने. इसने मेरा बहुत साथ दिया रिकॉर्ड करने में. पर अभी हम लोग निकल गए क्योंकि मेरे को जाना है इधर, मेरे को जाना था जॉब पे, इसलिए हम लोग अभी निकल गए. थोड़े बहुत रिकॉर्ड किए तो मैं अभी ब्लॉग में डालूँगा वो सब, तो आप देख लेना. हो सके तो मैं रात में भी रिकॉर्ड करूँगा अगर जॉब से जल्दी. फिर भी डू लाइक शेयर एंड सब्सक्राइब टू माई चैनल. क्या बोल रहे हैं? कौन क्या बोल रहा है?